सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये नागरिकांना गोड आणि घरगुती पद्धतीची दिवाळी मिळावी अशी अपेक्षा असते आणि हीच अपेक्षा आता मंचर शहरामध्ये पूर्ण होते। महिला बचत गटांनी एकत्र येत महिला उद्योगातून दिवाळी फराळ बनवण्याचं काम सुरू केले। खरं तर संपूर्ण ग्रामीण भागातील या महिलांना रोजगार तर मिळतोच, मात्र शहरी भागातील नागरिकांची दिवाळी गोड यातून होणार आहे। अगदी घरगुती पद्धतीने हा सगळा दिवाळी फराळ बनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे। अगदी 400 ते 500 ग्रामीण भागातील वयस्कर महिला असतील, तरुण महिला असतील, या सर्वांना रोजगार या ठिकाणी दिला जातो। त्यातून दिवाळीचा फराळ हा बनवला जातो। आपल्यासोबत महिला आहेत। काय सगळी ही संकल्पना आहे आणि कशा पद्धतीने दिवाळी फराळाचा हा बेत आखलाय? आम्ही 6 मैत्रिणी आहे आणि आम्ही महिलांसाठी केलेला हा उपक्रम आहे। म्हणजे शहरी भागातल्या महिला असतील तर त्यांना आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये दिवाळीच्या काळात दिवाळी फराळ बनवायला जमत नाही, तर त्यांना आपण घरगुती पद्धतीचा दिवाळी फराळ उपलब्ध करून देतो। त्याचबरोबर ह्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांनाही आपण रोजगार उपलब्ध करून दिला। खरं तर याचे दर कसे राहतील, याचा दर्जा? कारण अगदी कायम बोललं जातं की दिवाळी फराळ जो बाहेरून विकत घेतो त्याचा दर्जा चांगला नसतो। तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? नाही, आपण क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यात कुठंच कॉम्प्रोमाइज नाही करत आहे। आपण कुठल्याही गोष्टीमध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही किंवा कलर पण वापरत नाही। सगळं नॅचरल, जसं घरी बनवतो तसंच इथे बनवतो। आता काय काय अवेलेबल आहे? आता आपल्याकडे टोटल 24-25 पदार्थ अवेलेबल आहेत सगळे। काय काय पदार्थ आहेत? लाडू, बुंदीचे लाडू, स्पेशली आमचा दामटीचा लाडू आहे आणि लसूण शेव, साई स्पेशल चिवडा आमचा स्पेशल आहे। साई दिवाळी फराळाचा आमचा करंजी, आणि ते पण आम्ही तांब्यावरची फुल गच्च भरलेली करंजी करतो। अनारसे पण आम्ही तेलातले तुपातले अनारसे पण आमचे अवेलेबल आहेत। आणि काजू कतली हा एक नवीन प्रोडक्शन आम्ही चालू केलेला आहे आता। नक्कीच महिलांनी महिलांसाठी सुरू केलेल्या या उद्योगामध्ये ग्रामीण भागातल्या महिलांना रोजगार मिळतोय आणि त्याचबरोबर शहरी भागातल्या कुटुंबाला दिवाळी एकाच ठिकाणी आणि चांगली आणि दर्जेदार पद्धतीने माफक दरात मिळते। त्यामुळं ग्रामीण भागात सुरू झालेला हा महिलांचा उद्योग शहरी भागात दिवाळी गोड करणार आहे, त्याबरोबर ग्रामीण भागातल्या महिलांना रोजगारही उपलब्ध करून देणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, मंचर, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।